जीवनात दोन लोक तरी जळणारे असावे. नमस्कार मित्रांनो. जीवनात दोन लोक तरी जळणारे असावे हे वाक्य ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण या मागची खरी ताकद समजली की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. कारण जिथे जळणारे लोक असतात तिथे तुमच्यात काहीतरी विशेष असतं. तुमचं अस्तित्व उठून दिसत असतं आणि तुमचं यश कोणाला तरी अस्वस्थ करत असतं. आणि हेच तर खरं यशाचं लक्षण आहे. जगात प्रत्येक जण सगळ्यांना खुश ठेवून पुढे जात नाही. उलट जो माणूस स्वतःच्या मार्गाने चालतो, स्वतःचं वेगळेपण टिकवतो, त्याच्यावरच टीका होते, त्याच्यावरच जळणारे लोक निर्माण होतात. म्हणूनच आयुष्यात जर कोणी तुमच्यावर जळत नसेल तर थोडं थांबून स्वतःला विचार करा, मी खरंच काही वेगळं करत आहे का? माणूस जेव्हा साधं सामान्य आणि सगळ्यांसारखं जीवन जगतो तेव्हा कोणालाच त्याच्याबद्दल विशेष वाटत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात करता, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे वेड्यासारखे धावायला लागता, ज्या दिवशी तुम्ही गर्दीतून वेगळं उभं राहता, त्या दिवसापासून काही लोकांच्या मनात जळफळाट सुरू होतो. कारण त्यांना तुमचं यश पचत नाही, त्यांना तुमची प्रगती खटकते आणि हेच तुमचं सर्वात मोठं यश असतं. लोक का जळतात माहीत आहे? कारण त्यांच्याकडे तुमच्यासारखी हिंमत नसते, तुमच्यासारखी मेहनत करण्याची तयारी नसते, तुमच्यासारखी स्वप्न पाहण्याची हिंमत नसते. म्हणून ते तुमच्यावर टीका करतात, तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. पण इथेच तुम्ही वेगळे ठरता. कारण तुम्ही त्यांच्या शब्दांना महत्त्व न देता तुमच्या ध्येयावर फोकस ठेवता आणि हेच तुम्हाला मोठं बनवतं. जळणारे शेजारी असले तर प्रगती होते हे वाक्य पहिल्यांदा ऐकलं की थोडं कठोर वाटतं, पण त्यामध्ये दडलेलं सत्य खूप खोल आहे. कारण जिथे जळणारे लोक असतात तिथे तुमच्यात काहीतरी खास असतं. तुमची प्रगती कोणाच्या तरी डोळ्यात खूपच असते आणि हाच तो क्षण असतो जिथून तुमची खरी वाटचाल सुरू होते. शेजारी म्हणजे रोज दिसणारे लोक, ते तुमचं आयुष्य जवळून पाहतात, तुमची सुरुवात, तुमची मेहनत, तुमचं अपयश आणि हळूहळू मिळणारं यश. त्यामुळे तुम्ही जेव्हा थोडं पुढे जाता, काहीतरी साध्य करतात, तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. कारण त्यांना वाटतं हा माझ्यासारखाच होता, मग आज हा पुढे कसा गेला, आणि इथूनच जळफाट सुरू होतो. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. जळणं हे तुमचं नुकसान करत नाही, ते त्यांचं मन जाळत असतं. तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवलं तर ते जळणं तुमच्यासाठी एक प्रकारचं इंधन बनतं. कारण प्रत्येक टोमणा, प्रत्येक नकारात्मक शब्द तुम्हाला आतून आणखी मजबूत बनवतो. जळणारे शेजारी तुम्हाला सतत निरीक्षणात ठेवतात. तुम्ही काय करता, कसं करता, किती पुढे जाता, सगळ्यावर त्यांची नजर असते आणि हेच तुमच्यासाठी एक प्रकारचं प्रेशर तयार करतं. पण हे प्रेशर वाईट नसतं, उलट ते तुम्हाला सतत चांगलं करण्यासाठी ढकलतं. कारण तुम्हाला माहीत असतं लोक बघत आहेत, त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करता, अजून शिस्तीत राहता, अजून स्वतःला सुधारता. अनेक वेळा असं होतं की शेजारी तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात, तुमच्या यशाला कमी लेखतात किंवा तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याला महत्त्व देता तर तुम्हीच मागे पडाल. उलट त्यांचं बोलणं ऐकूनही शांत राहणं आणि आपल्या कामावर लक्ष ठेवणं हीच खरी ताकद आहे. जळणारे लोक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात, स्वतःवर विश्वास ठेवायला. कारण जेव्हा सगळे तुमच्यावर शंका घेतात तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आणि हा आत्मविश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जातो. जे लोक तुमच्यावर जळतात ते नकळत तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात कोणीही त्या व्यक्तीवर जळत नाही जी काहीच करत नाही. जळणं हे नेहमी त्या व्यक्तीभोवती असतं जी काहीतरी वेगळं करते, जी पुढे जाते, जी स्वतःचं आयुष्य बदलते. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात जळणारे शेजारी असतील तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी वाईट वागावं किंवा त्यांच्याशी भांडावं. उलट शांत राहा, नम्र राहा, पण तुमचं काम थांबवू नका. कारण तुमचं खरं उत्तर तुमच्या यशात असतं, तुमच्या प्रगतीत असतं. एक दिवस असा येतो की तेच लोक जे तुमच्यावर जळत होते तेच तुमच्याकडे पाहून गप्प बसतात. जळणारे शेजारी हे तुमच्या आयुष्यातील अडथळे नाहीत, ते तुमच्या यशाच्या प्रवासातील सिग्नल आहेत. ते तुम्हाला सांगतात की तुम्ही पुढे चाललात, त्यामुळे त्यांना घाबरू नका, त्यांना टाळू नका, तर त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. त्यांच्या जळण्याला तुमचं बळ बनवा आणि असं काहीतरी करा की एक दिवस त्यांना तुमचं कौतुक केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. जीवनात जळणारे लोक असणं म्हणजे तुमच्या प्रगतीचा आरसा असतो. ते लोक तुम्हाला रोज आठवण करून देतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण जर तुम्ही चुकीच्या मार्गावर असता तर कोणीही तुमच्याकडे लक्ष दिलं नसतं.
कोणीही तुमच्यावर जळलं नसतं, म्हणूनच जळणारे लोक हे तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचं सायलेंट मोटिवेटर असतात. ते तुम्हाला सांगतात तू काहीतरी बरोबर करतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जळणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी कधीही शब्द वापरू नका. त्यांना उत्तर द्यायचं असेल तर तुमच्या यशाने द्या, तुमच्या मेहनतीने द्या, तुमच्या कामगिरीने द्या. कारण शब्दांनी दिलेलं उत्तर काही वेळासाठी शांत करतं, पण यशाने दिलेलं उत्तर कायमचं गप्प करतं. आजकाल लोक काय करतात माहीत आहे? थोडीशी टीका झाली की लगेच खचून जातात. कोणीतरी काहीतरी बोललं की मनात घेतात आणि मग स्वतःवर शंका घेऊ लागतात. पण तुम्ही असं करू नका, कारण जे लोक तुमच्यावर जळतात ते कधीच तुमचं भलं विचारत नाही. त्यांना तुमचं यश नको असतं. त्यामुळे त्यांच्या शब्दांना किंमत देणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना अपमान करणं आहे. तुमचं आयुष्य तुमचं आहे, तुमचं स्वप्न तुमची आहेत, तुमची मेहनत तुमची आहे. मग कोणाच्या मतामुळे तुम्ही का थांबायचं? कोणाच्या जळण्यामुळे तुम्ही का मागे हटायचं? उलट त्यांना पाहून आणखी जास्त पेटून उठा. त्यांचा जळफळाट तुमचं इंधन बनवा. त्यांच्या नकारात्मकतेला तुमची पॉवर बनवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे स्वतः मेहनत करून पुढे जातात आणि दुसरे ते जे इतरांच्या यशावर जळतात. तुम्ही कोणत्या प्रकारात यायचं हे तुमच्या हातात आहे. पण जर तुम्ही पहिल्या प्रकारात असाल तर दुसऱ्या प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात येणारच, आणि ते येणं हीच तुमच्या प्रगतीची खूण आहे. कधी कधी जळणारे लोक तुमच्या अगदी जवळचेही असतात. नातेवाईक, मित्र, ओळखीचे लोक. ते समोरून हसतात पण मागून टोमणे मारतात. तुमचं कौतुक करत नाही, उलट तुमच्या चुका शोधतात. पण यामुळे तुम्ही खचू नका, कारण त्यांचं वागणं हे त्यांचे व्यक्तिमत्व दाखवतं, तुमचं नाही. तुमचं काम आहे पुढे जाणं, त्यांचं काम आहे मागं राहून बोलत बसणं. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर टीका, टोमणे आणि जळणं सहन करावं लागतं, कारण हे सगळं यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे. जो माणूस या गोष्टींना घाबरतो तो कधीच मोठं होऊ शकत नाही, आणि जो माणूस या गोष्टींना सामोरा जातो त्याला यश थांबवू शकत नाही. तुम्ही जर खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं ठरवलं असेल तर स्वतःला तयार करा. लोक बोलतील, लोक जळतील, लोक थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही थांबायचं नाही. कारण तुमचं ध्येय मोठं आहे, तुमचं स्वप्न मोठं आहे, आणि त्या स्वप्नासाठी तुम्हाला सगळं सहन करावं लागेल. शेवटी एकच सांगते, जीवनात दोन लोक तरी जळणारे असावे, कारण तेच लोक तुमच्या यशाची साक्ष देतात, तेच लोक तुमच्या प्रगतीची जाणीव करून देतात, आणि तेच लोक तुम्हाला अजून मोठं होण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे जळणाऱ्या लोकांपासून पळू नका, त्यांना सामोरं जा. त्यांच्या जळणाला तुमचं बळ बनवा. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तेच लोक तुमच्याकडे पाहून शांत होतील, कारण तुमचं यश इतकं मोठं असेल की त्यांच्याकडे काहीच बोलायला उरणार नाही. म्हणून उठा, कामाला लागा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि असं काहीतरी करा की लोक जळल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथे जळणं आहे तिथेच खरं यश आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.